वॉइस ऑफ गुलबर्गा में आप सभी का इस्तकबाल है। गुलबर्गा में ईद मिलन समारोह, मोहब्बत, रवादारी और इतिहाद का खूबसूरत मुजाहरा। गुलबर्गा ज़िला में एक काबिल सताइश पहल के तहत वर्ल्ड चैरिटेबल ट्रस्ट और कर्नाटक स्टेट बेंगलुरु के इश्तिराक से एक अजीम-उश-शान ईद मिलन समारोह का इनेकाद किया गया। इस प्रोग्राम का मकसद मुख्तलिफ मजहब, ज़ातों और बरादरियों के दरमियान मोहब्बत, हमआहंगी और भाईचारे को फ़रोग़ देना था। ये तकरीब इस पैगाम को निहायती खूबसूरती से अमल करने में कामयाब रही। वर्ल्ड चैरिटेबल ट्रस्ट, जिसका मुकम्मल नाम वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन फॉर रिलीजन एंड नॉलेज है, एक बैन-कौमी फलाही तंजीम है जो न सिर्फ भारत के मुख्तलिफ शहरों बल्कि दुनिया के कई ममालिक में इंसानियत, खिदमत और हमदर्दी के जज्बे के साथ सरगर्म अमल है। वर्क का मिशन करवाना और इंसानियत के ज़रिए एक बेहतर दुनिया की तामीर। ये इदारा इस अक़ीदत पर कायम है कि हर त्यौहार जैसे रामनवमी, जन्माष्टमी, दिवाली, क्रिसमस, ईद उल फितर, ईद उल ज़ुहा, गुरु नानक जयंती, बुद्ध पूर्णिमा वगैरह सिर्फ मजहबी रसूमात नहीं बल्कि खिदमत, हमदर्दी और मोहब्बत का पैगाम लेकर आते हैं। इन सब ख़ास दिनों को करवाना के दिन वर्क के दर्जा देता है, यानी वो दिन जो हमदर्दी, एहसास और इंसानियत के लिए मखसूस हो। वर्क के कामों में ना कोई ज़ात पात की तफरीक है, ना मज़हब का इम्तियाज़। इसका पैगाम सादा मगर पुरअसर है। अगर हर इंसान अपने दिल में हमदर्दी जगा ले तो हर मसला हल हो सकता है, चाहे हॉस्पिटल हो या स्कूल, पुलिस हो या बाज़ार। अगर हर निज़ाम में हमदर्दी शामिल हो तो वो निज़ाम इंसानियत की खिदमत करेगा। ये ईद मिलन समारोह सिर्फ़ एक समाजी या रस्मी तकरीब नहीं थी, बल्कि एक मजबूत और संजीदा पैगाम था कि हमें सब इख्तिलाफ़ात के पश्त डालकर मिलकर मोहब्बत, रवादारी और भाईचारे की चिराग रोशन करने हैं। वर्ल्ड चैरिटेबल ट्रस्ट एक ऐसा कारवां है जो एक रोशन, पुरअमन और हमदर्द दुनिया की तरफ रवा दवा है, जहां हर दिल में हमदर्दी हो और हर इंसान दूसरे का दर्द महसूस करे। वर्ल्ड चैरिटेबल ट्रस्ट ये प्रोग्राम गुलबर्गा डिस्ट्रिक्ट सेवा संघ, कर्नाटका स्टेट बेंगलोर के इश्तिराक से कामयाबी के साथ मुनक्किद किया गया। आइए देखते हैं ये रिपोर्ट। ऐसे ही अहम और ख़ास खबरों के लिए वॉइस ऑफ गुलबर्गा को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर भी ज़रूर करें। ಎಷ್ಟೋ ಸಲ ಇದ್ರವರಿಗೆ ಕಡಿಮೆನೆ ಇವತ್ತಿದ್ರೆ ನಾಳೆ ಬೆಂಗಳೂರು ನಾಳೆ ದಿಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸುತ್ತಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೂ ಇವತ್ತು ಬಿಸಿ ತರ ನಾ ಕರೆದರೆ ಬರಲೇಬೇಕಂತ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತಿಗೆ ಅವರು ಈಜರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಈಜರಿಗೆ ಜೋರಿ ತಾಲೂಕಾ ಈಜರಿಗಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮೊದಲ पहिला आपण सागर एक दी बातें करें हम ये कर रहे साथ आपकी सम्मान कार्यक्रम करा था सर एक दी बातें करते उमेश यादव डॉक्टर साहब ಹೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಶೇಖಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳಿದ್ರು ಉಳಿದು ನಮ್ಮ ಯಾರ ಭೀಮಾಶಂಕರ್ ಹೇಳಿದ್ರು ನನ್ನ ಸಾಲಿಗೆ ಶಬ್ದನೇ ಇಟ್ಟಿಲ್ಲ ಕೊನೆಗೆ ನಾ ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳಬೇಕು ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಏನು ಹೇಳಬೇಕಿತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿಬಿಟ್ರು ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಏನೇ ಇರಂಗಿಲ್ಲ ಶಬ್ದನೇ ಇರಂಗಿಲ್ಲ ಆದ್ರೂ మరి ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಏನಿದೆ ಅವರು ನಾವು ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಜೊತೆಲಿದ್ದೀವಿ ಒಬ್ಬ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನಾವು ನಡೀತಾ ಇದ್ದೀವಿ ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಕಣ್ಣಿನ ಕ್ಯಾಂಪ್ ಎಲ್ಲ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಎಲ್ಲ ಕೈ ಟೀಮ್ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬಂದಿದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಶಬಾದ್ ಮಾಡಿವಿ ವಾಡಿ ಮಾಡಿವಿ ಕಂದಾಪುರ ಮಾಡಿವಿ ನಿಮ್ಮ ಕಾಳಗಿ ಮಾಡಿವಿ ಖಂಡಾಳ ಮಾಡಿವಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಡಿವಿ ಖಂಡಾಳ ಅಂದ್ರೆ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ ಯಾಕಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಖಂಡ ಟೈಮ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೋಯ್ತು ಮಟೀರಿಯಲ್ ಜಾಸ್ತಿ ಹೋಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಈ ಟೀಮ್ ಅಂಜಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಮಟೀರಿಯಲ್ ಸಪ್ಲೈ ಮಾಡೋದು ಅಂತ ಟೀಮ್ ಇದೆ ಈ ಟೀಮ್ ಹತ್ರ ಭೇದಭಾವಿಲ್ಲ यावदो ಇಲ್ಲ ಈ डॉक्टर साहब ಹೇಳಿದ್ರು खून तुम्हारा खून मेरा खून में क्या फर्क है डॉक्टर देखेंगे क्या है दोनों का इलाज है एक पेशेंट भाग के जाता डॉक्टर के पास तो डॉक्टर को नहीं देखता डॉक्टर का जांच नहीं देखता पेशेंट के अटेंडर्स क्या करते हैं उसके पिताजी कोई वहां रहने वाले डॉक्टर साहब के बड़े पड़ते हैं डॉक्टर साहब मेरे को बच्चों को बताओ डॉक्टर साहब मेरी बीवी बीमार है बचाओ डॉक्टर साहब मेरा क्या वो जान देखता गामा ये कौन सा डॉक्टर है बोल के जान नहीं देखता उसको बचाने का रहता इसके बेटे को जो भी पेशेंट है उसको बचाने का होता सिर्फ पैर पड़ने का रहता
तब डॉक्टर क्या करता, ठीक है भाई ये ब्लड बैंक में जाके ब्लड टकरा बोल के देता, तेरे को ब्लड कम है, ब्लड टकरा बोलता। तो हम क्या करते हैं, सीधा ब्लड बैंक को जाते हैं, ये ब्लड देते हैं, ये ग्रुप पे ये पॉजिटिव ये नेगेटिव वो नेगेटिव जो भी वो लिख के देता है, डॉक्टर सब लोग लेके आते हैं। क्या हम पूछते हैं ये खून किसका है, ये किस व्यक्ति का है, किस समुदाय का खून है बोल के हम पहचानते हैं। बोलते उसको नहीं हमको हमारा बंजारा का ही खून होना, नहीं हमारा समुदाय का ही खून होना। वहां तो भी तकरार करते हैं, कुछ तो नहीं लेकर आके अपने को बचाने का रहता। देखो ऊपर की कैसा लीला है, वहां पर कोई जात नहीं आती, कोई भेद नहीं आती, ये लीला है। मानवता किसको बोलते हैं, ह्यूमैनिटी किसको बोलते हैं? मानवता का अर्थ है कि हर एक को गौरव दो, गरीब लोगों का मदद करो, जो विधवा है जो अनाथ है उनको हेल्प करो, जो बच्चे लोगों पढ़ाई में कमजोर है, जिनके पास आर्थिक परिस्थिति कम है उनको मदद करो, वही मानवता है। हमारा भी संगठन है, लेकिन मैं भी बहुत संगठन में फिरा हूँ, क्योंकि हमारे डॉक्टर के साथ ट्रेनिंग लेना मेरी भी जरूरी है। अरे उनके पास कितना ये है पेशेंस है, वो लोगों के पास कभी भी हम बड़े तुम बड़े बोलते कभी नहीं समझते लोग। भगवान ऊपर वाला वही बोलता, जो गरीब है जिसके पास पैसे की बहुत कमी है उनको मदद करो, जिसका भूखा है उसको पेट पर खाना दो, जो प्यासा है उसको पानी पिलाओ। तुम जितना गरीब लोगों का सेवा करोगे, एक दूसरे का सेवा करोगे, वो सेवा मेरी मंजूर है बोलता भगवान। ನೀವು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಬಡವರ ಭಕ್ತರ ಸೇವೆ, ಆ ಸೇವೆಗೆ ನಮಗೆ ಮುಡ್ತದಪ್ಪ ಅಂತ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಜೀವ ಇರೋದ್ರಿಂದ ಸೇವೆ ಮಾಡೋಣ. ಮತ್ತೆ ಅದೇ ಸೇವಾ ಹೆಂಗಿದೆ ಇರೋದು ಈ ಸಂಸ್ಥೆಗಳು ನಾವು ಭಾರಿ ಹತ್ತಿರ ನೋಡಿದ್ವಿ. ಪ್ರತಿ ರವಿವಾರ ಜಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅವರೇ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬೇಬಾಗಿನಲ್ಲಿ ನಾ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿನಿ, ನಾ ಮೇಡಮ್ ಅಂತ ಕಣ್ಣಿಲ್ಲ, ಮೇಡಮ್ ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಟೈಮ್ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ನಾಳೆಗೆ ಇವತ್ತು ಇತವರಿಗೆ ಅಂತ ಬಂದಾಗ ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಅವರು ಸಂಡೆ ಹೋಗಿ ತಾವೇ ಹಂಚ್ತಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಂದವರಿಗೆ. ಎಂತ ಮಾನವತೆ ಕೊಡಬೇಕು. ಬಂಜಾರ ಸೇವಾ ಸಂಘ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಬಂಜಾರ ಸೇವಾ ಸಂಘ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ವತಿಯಿಂದ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಸಮಾರಂಭ. ಈ ಸಮಾರಂಭದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಶೇಖ್ ಅಹಮದ್ ಅವರೇ, ಬಿಬಿ ನಾಯಕ್ ಅವರೇ, मनोहर रामचंद्र यादव ಅವರೇ, उमेश चौहान ಅವರೇ, पीके राठौड़ ಅವರೇ, सुशीलाबाई ಅವರೇ, संतोष अडे ಅವರೇ, शिवराम राठौड़ ಅವರೇ, हरिचंद्र पीडो ಅವರೇ, डॉक्टर आजरा ಅವರೇ, आजरा मैडम ಅವರೇ, वर्ग सेवा संतेय मजर हुसैन साहब रे, इस्माइल ಅವರೇ, हफीज ಅವರೇ, इमाम हुसैन ಅವರೇ, अब्दुल रफीक ಅವರೇ, उज़मा फातिमा ಅವರೇ, सैयद नसीमा ಅವರೇ, हिमा शंकर ಅವರೇ, आरिफ ಅವರೇ, और भाइयों याओ से रामराम जोड़े वाले। सबसे पहले मैं हमारे बीबी नायक भाई को मैं अभिनंदन करता हूँ और हमारे डॉक्टर शेख अहमद साहब को भी मैं धन्यवाद करता हूँ। मैं यहाँ आने का थोड़ा भी मुझे इरादा नहीं था, क्योंकि मुझे आलू को जाना है। कम से कम 10-15 हज़ार लोग आज वहाँ पे एक रूस में है, लेकिन हमारे बीबी नायक साहब बोले यहाँ पे 1 दिन 2 मिनट आके जाओ। मैं बाबू सिंह महाराज के साथ था और मैं यहाँ पर आ गया और देखा, अगर मैं यहाँ नहीं आता तो मैं जीवन में कुछ खो जाता था। आई वुड हैव लॉस्ट समथिंग इफ आई हैड नॉट कम। आई एम टेलिंग यू फ्रॉम माय हार्ट।
आज इतना बेहतरीन भोजन, मैं 5 साल MP दिल्ली में रहा हूँ और हर मंगलवार के दिन हम मोदी जी के साथ 2-2 घंटे हम वहाँ पे रहते थे। तो वो जो बोलते थे इसमें हर कुछ यहाँ पे ऐड किया गया। इट्स रियली वंडरफुल। I congratulate entire team of this World Organization of Religion and Knowledge. इसमें हर पॉइंट मैं यानी ये बोर्चर पर फिर ले जाऊँ। मैं सबको रिक्वेस्ट करता हूँ, यू हैव टू टेक दिस ब्रोचर टू योर हाउस। रोज एक बार आप भी पढ़ना, अपने बच्चों को भी पढ़ाना है। पांडुव्य इट्स वंडरफुल। मैं डॉक्टर साहब से बात कर रहा था, डॉक्टर शेख साहब ने बोले मैं अविनाश यादव का टीचर हूँ। हमको बहुत खुशी हुई कि ऐसे लोग भी यहाँ पे काम कर रहे हैं। यहाँ पर सबसे ज्यादा वर्क फॉर कॉम्पिटिशन, दिस इज वंडरफुल। मैं आज सुबह ही मेरे एक छात्री को मैं उसको फायर कर रहा था। एक लड़का जिसका बाप गुजर गया है, उनके लिए हम थोड़ा सिंपैथी बताए तो उनको तकलीफ हो रही। फर्स्ट यू शुड हैव कंपैशन फॉर अदर्स। ये मैसेज हर लोग इसको पालन करना है। वर्णे मानव रागतो व्यक्ति अभिवृद्धि कार्यक्रम पे बैक टू द सोसाइटी, इंग्लिश में पे बैक टू द सोसाइटी। समाज के हिंदू शोध हर चीज। और सबसे मुझे खुशी होती है, हम चिंतित आपको खुशी कैसे के तो सेडर में जो प्रोग्राम हुआ है अभी 2 महीने पहले, हमारे डॉक्टर शेख साहब को वहां पे बुलाकर बसवराज पाटिल सेडम साहब ने बहुत अच्छा काम किया। बहुत अच्छा, सबसे बेहतरीन वहां पे संदेश डॉक्टर साहब दिया है। शेर विनंती करू छो, आपण बंजारा समाज आपण लहान पडेचा, आपण एक फर्स्ट जनरेशन बाहेर निघायचा आणि एक माहिती प्रकारनो की आपण शे मरेवाळाचा कोई शाश्वत रेवाची आपण रजेतोनी आजू काम करदावनो आणि काय केली नाटक्या म्हणून गलतीनो तो माफ करन। आपण एकता केलोनो, आपण बेबेडावून आजो संदेश ठेवणो, आजो मन हरच भाई सुशलाबाई मग केन्ना एक सीन केन्ना भूलूं नहीं। I never forget in my lifetime। मैं 2006-07 बंजारा हॉस्टल हमारे का क्लीन कर रहे थे, जब मैं हमारे सुशलाबाई माली जिला पंचायत सदस्य है। आई रिमेम्बर 15 years बैक हमने वहाँ पे क्लीन करने का काम चालू किया था। तो बंजारा हॉस्टल जो पुराने बिल्डिंग है उस पर चढ़कर पुरानी लेकर कांटे के साथ काटने वाली हमारे यहाँ पे सुशलाबाई। That is enough to give them a character certificate। तो मैं बंजारा भवन मैं पहला बार आ रहा हूँ। मैं कालनी को भी नहीं आया। ये भी घनाश कर मिले तो कमेटी हाल। और मैं जो रोड पे आया, हमको बोला रामचंद्र साहब आपके फंड में 40 लाख से रोड वाल हो, बहुत अच्छा काम कर रहे हैं। मैं बैठने का मेरा इंटेंशन है, लेकिन मुझे और भी जगह जाना है। आज बीबी नायक साहब को सबके टीम को आज मैं धन्यवाद करता हूँ। और हमारे सुभाष गायक डॉक्टर सुभाष तो डॉक्टर सुभाष को हमने दिल्ली में उनको सम्मान किया बहुत अच्छी तरह।
वो सुभाष सर का वो इतने बिजी रह के भी यहाँ पे आए हैं, फिर मेरी रिक्वेस्ट करने पे 10 मिनट बैठे हैं, उनको बहुत अर्जेंट जाना है। फिर मैं धन्यवाद देता हूँ बीबी नायक साहब को, जिनका सहयोग हमारे साथ कई सालों से है। हम मिलके बहुत सारे हम काम कर रहे हैं गुलबर्गा में, कोरोना के बहुत सारे हमने काम किए हैं। और मैं आप सबका भी आभारी हूँ जिन्होंने आप लोगों ने हमारा निमंत्रण को आपने कबूल किया, यहाँ तक आप लोग आए। मैं बहुत बहुत आपका दिल से आपका मैं शुक्रिया अदा करता हूँ। ये सम्मेलन रखने का हमारा उद्देश्य ये था कि ऐसे सम्मेलन रखने से, ऐसे समारोह रखने से हम आपस में हमारा प्रेम बढ़ता है। ये प्रेम बहुत इंपॉर्टेंट चीज है हमारी जिंदगी में। प्रेम जब बढ़ता है तो ऑटोमेटिकली हमारे दिलों से नफरत दूर हो जाती है। जब नफरत बढ़ती है तो प्रेम दूर हो जाता है। तो नफरत को दूर करने के लिए एक ही रास्ता है, हम आपस में प्रेम को बढ़ाएं। और प्रेम बढ़ाने का एक ही रास्ता है कि हम आपस में मिलते रहें। त्योहार है वो सबसे बड़ा अवसर होता है हमारे। हम आपके त्योहार में आए और आप हमारे त्योहार में आए, ये हमारे आपस में प्रेम बढ़ाएगा। दूसरी चीज, प्रेम क्यों हमारे आपस में है? अगर हम सोचें, हम हमारे ऊपर गौर करें, हमारा खून एक, हम जो सांस लेते हैं वो हवा एक, हमारा सूरज एक, चांद एक, हर चीज हमारा एक है। मेरा खून मैं आपको दे सकता हूँ, आप मेरा खून, आपका खून मैं ले सकता हूँ। इसका मतलब क्या हुआ? इसका मतलब ये हुआ कि मूल तौर पे हम सब भाई भाई हैं। इसी बात को सारे शास्त्रों में कहा गया है कि तुम भाई भाई हो। उसका प्रूफ क्या है? मैं भविष्य पुराण का आपको श्लोक बताता हूँ। स्वयंभू मनु अरु शत्रुपा जिन्हते भय नर सृष्टि अनुपा दंपति धर्म आचरण नीका अजमो गावा श्रुति जिन्ह के लीका। ये जो श्लोक में एक नाम आया है, स्वयंभू मनु और शत्रुपा। दंपति जिन्हते भय नर सृष्टि अनुपा, जिनसे सारी सृष्टि का यानी पैदा हुई है। यानी मूल तौर पे हमारे माता पिता थे कौन? स्वयंभू मनु और शत्रुपा, जिनको भविष्य पुराण में ही आदिम और भगवती कहा गया है। कुरान में आदम और हवा कहा गया है, बाइबल में एडम एंड ईव कहा गया है। तो अगर हम हमारे दादा परदादा हम देखते जाएं तो ऊपर जाके हम एक माता पिता पे आएंगे जो स्वयंभू मनु और शत्रुपा हैं। तो वो हम आपस में भाई हुए। तो ये प्रेम हमारे अंदर तभी आएगा ये जब हम ये बात को समझेंगे, और उससे बढ़ के हम जब ये समझेंगे कि हमारा बनाने वाला भी हमारा एक है। हमारे स्लोगन्स को आप अगर देखेंगे तो सबसे पहला पॉइंट हमारा धम्म आराधने वोपने देवनिगे। ये बात को कहने के लिए सारे ऋषिगण आए थे। आप अगर बसवण्णा को लो, देवनप्पा नामा लोग बोले, साईं बाबा क्या बोले? सबका मालिक एक है। मोहम्मद पैगंबर साहब क्या बोले? ला इलाहा इल्लल्लाह, यानी सबका मालिक एक है। आप सभी को लो, ये सभी लोग उस ईश्वर से हमें जोड़ने आए थे और हमारे उसमें आपस में प्रेम बांटने आए थे। सेवालाल जी को आप अगर लो तो उनका काम क्या था? सब में प्रेम बांटना और प्रेम की तरफ ही बुलाना। तो ये प्रेम बहुत इंपॉर्टेंट है। हमारे में जब प्रेम आएगा तभी हम कुछ कर पाएंगे। तो हमारा जो वर्क ऑर्गेनाइजेशन का उद्देश्य है, जो हम करुणा के काम करते हैं, कंपैशन यानी करुणा, हमारा ऐसा हो ही नहीं सकता कि हमारा कोई एक काम कार्यकर्ता कहीं जा रहा हो और वो किसी को तकलीफ में देखे तो उसकी तकलीफ को दूर करने के लिए अगर वो कुछ कर सकता है तो वो ना करे। ऐसा हो ही नहीं सकता। ये हमारी शिक्षा है, ये हमारी ऑर्गेनाइजेशन में हमें सिखाया जाता है। उदाहरण के तौर पे मैं आपको बोलता हूँ कि हम लोगों ने अपना अंग दान किया है। 800 हमारे कार्यकर्ता ने गवर्नमेंट ऑफ इंडिया को हमने हमारा अंग दान कर दिया है। मैंने अपने सारे शरीर के सारे अंग दान कर दिए हैं। हमारी जो फीमेल हमारी जो वर्कर्स हैं उन्होंने भी अपने सारे अंग दान कर दिए हैं। तो ये बहुत जरूरी है कि हम मरने जिंदा रहे तो सबके साथ तो हम काम आते हैं, लेकिन मरने के बाद भी हम काम आना, ये हमने जो है प्रण हम सरकार से हमने ले लिया है, हमने ऑलरेडी रजिस्टर कर दिया है। तो ऐसे कई सारे करुणा के हम काम करते हैं। जिम्स हॉस्पिटल में 4 साल से हम 500 लोगों को हम गुलबर्गा वाले
एक 500 लोगों को हम खाना खिलाते हैं। एक भी संडे मिस नहीं हुआ। ईद का दिन था तो भी हम जाके वहां पे हमने खाना खिलाया। तो ऐसा देश भर में होता है। हमारे जो ऑर्गेनाइजेशन है 200 जिलों में काम करती है। 200 जिलों में समझो 500 को लोगों को अगर खाना खिलाते हैं हर हफ्ता तो कितने हुए? अगर हम गिनेंगे तो 80,000 1 लाख लोगों को, 1 लाख के करीब लोगों को हम हर संडे खाना खिलाते हैं, किसी को पता भी नहीं चलता। और सबसे बड़ी बात यह है कि हम किसी से डोनेशन नहीं लेते। हमारा प्रिंसिपल है कि हम खुद से जेब से पैसे डाल के हम हमारे कार्यकर्ता जो भी हैं जितना भी हो सके पैसे डाल के हम ये काम करते हैं। तो ये चीज हम चाहते हैं कि ये सारे देश में हो। जब ये काम सारे देश में होगा, सब में प्रेम बटेगा, सब लोग करुणा के काम करना शुरू कर देंगे, तो जो वर्ड सुनते हैं ना विश्व गुरु, भारत को हमें विश्व गुरु बनाना है, जब तक ये काम हम नहीं करेंगे भारत हमारा विश्व गुरु नहीं बनेगा। तो ये काम हमें करना है। तो जब हम ये करते रहेंगे तो एक दिन ऐसा होगा कि सारे देश में सब लोग करुणा के काम करते रहेंगे और दूसरे देश वाले हमें देख के हमें विश्व गुरु मानेंगे। और विश्व गुरु मानेंगे प्रेम के आधार पे, नफरत के आधार पे नहीं। तो यही काम हम लोग करते हैं। इससे क्या होगा, हम सतयुग लाना चाहते हैं। सतयुग यानी वो युग जहां पे सिर्फ सत्य रहेगा, जहां पे करप्शन नहीं रहेगा, जहां पे सब आपस में प्रेम करेंगे। और असली मायनों में राम राज्य वही है। तुलसीदास जी ने राम राज्य को कैसे उन्होंने बताया, दैहिक दैनिक बौद्धिक तापा, राम राज्य नहीं काबू व्यापा। यानी वो राम राज्य रहेगा, उसमें किसी को भी तकलीफ नहीं रहेगी, जिस्मानी तकलीफ, यानी शारीरिक कोई भी पीड़ा नहीं रहेगी, मानसिक पीड़ा नहीं रहेगी, हर कोई सुकून में रहेगा। तो वैसे हम रामराज को हम लाना चाहते हैं। सब नर करहि परस्पर प्रीति, सब आपस में प्रेम से रहेंगे। तुलसीदास जी ने भी यही कहा कि जब समझो कि सब में प्रेम आएगा, सब लोग प्रेम से रहेंगे, तो समझो कि तुम्हारा असली राम राज्य आ गया। तो यही भावना को लेके हम आगे हम काम करते जाते हैं। तो बस यही बताना था कि सबसे इंपॉर्टेंट चीजें क्या रहती है इसमें, हम जो भी हम काम करें हम निस्वार्थ के साथ काम करें। हमारा कोई स्वार्थ नहीं रहना चाहिए उसमें। हम स्वार्थी नहीं रहना चाहिए कि किसी को दिखाने के लिए हम काम कर रहे हैं या हमारा नाम हो जाए, इसके लिए नहीं। बस हम काम इसलिए करना है क्योंकि हमें उस मालिक को हमें प्रसन्न करना है। ये बहुत इंपॉर्टेंट चीज है। अगर हम दिखावे के लिए किसी को काम कर रहे हैं तो एक दिन हम तो नहीं रहेंगे। ईश्वर के पास हम जब जाएंगे, दुनिया में तो हमें तारीफ मिल गई, दुनिया में तो हमें सम्मान मिल गया, लेकिन ईश्वर के पास हमें कुछ नहीं मिलेगा। जब वो मालिक से हम पूछेंगे, मालिक जब हमसे पूछेंगे कि मालिक हमें कुछ नहीं देगा ऊपर, जब हम मालिक से पूछेंगे कि हमें क्यों नहीं स्वर्ग में आप डाल रहे, तो मालिक हमसे कहेंगे तुझे जो दुनिया में चाहिए था तुझे मिल गया, तू लोगों की तारीफ चाहता था तो तुझे वो दुनिया में मिल गया, अब मेरे पास क्या है। तो हमें बोलने का मेरा मकसद ये है कि जो भी हम काम करते हैं तो बस उसी को प्रसन्न करने के लिए हमें करना है। अब देखिए, कल ही मेरा एक मित्र ने मुझसे कहा कि तुमने ये बैनर बनाया, इसमें तुम्हारी फोटो मुझे नहीं दिख रही। तो मैंने कहा अरे भाई, फोटो दिखाने के लिए हम काम थोड़ी कर रहे हैं, हम जिसको दिखाना है वो देख रहा है। तो ये सब चीजें हमें मायने नहीं रखती। तो बस मैं ज्यादा टाइम नहीं लूंगा, यही बात मैं आपसे कहना चाहता हूं कि अपने जीवन में करुणा को लाएं। किसी की भी रोज किसी न किसी की एक आप मदद करें, वो हमारा भाई है, चाहे वो कोई भी जाति का हो। जैसे ईश्वर नहीं बदलता, चाहे उसको आप अल्लाह कहो, आप उसको ईश्वर कहो, आप उसको गॉड कहो, तो वो एक ही है, उसने ही हमें पैदा किया है। हम सब आपस में हम भाई हैं, फिर मर के हमें उसी के पास लौट के जाना है। ये दिल में आप भावना रख के आप करुणा के काम आप करते जाएंगे और हमारा भी आप सहयोग कीजिए। मैं बहुत बहुत आभारी हूँ श्री उमेश यादव जी सर का, जो इतने पेशेंस से मेरी बात को भी सुने। बहुत बहुत धन्यवाद। ನಿನಗೆ ಹುಟ್ಟಿನ ಹಿಡ್ಕೊಂಡು 70-80 ವರ್ಷ ತನಕ ನಿನಗೆ ಗಾಳಿಯನ್ನ ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ದೇವರು. ಇದು ದೇವರ ಕೊಟ್ಟ ಕೊಡುಗೆ ಗಾಳಿ. ಈ ಗಾಳಿ ಬಗ್ಗೆ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ದವಾಖಾನೆಗೆ ಇದ್ದಾಗ. ಈ ಗಾಳಿ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ತಗೋತಾರೆ ಬೆಟ್ಟಿಗೆ. ಆಕ್ಸಿಜನ್ ಹಚ್ಚಿದ್ರ ಒಂದ್ ದಿನಕ್ಕೆ 2,000 ರೂಪಾಯಿ. 10 ದಿನ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 20,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು ನಾವು. ಇದೇ ಗಾಳಿ ಫ್ರೆಶ್ ಮಾಡಿ ಮುರುಗಿ ಹಚ್ಚಿರ್ತಾರ ಅಷ್ಟೇ. ಇದೇ ಗಾಳಿಯಿಂದ 20,000 ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ 10 ದಿನಕ್ಕ. ದೇವರು ನಮ್ಗೆ 80 ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಾನ. 80 ನಮ್ಗೆ ಆಯುಷ್ ಎಷ್ಟಿದೆ 8 ವರ್ಷ ನಮ್ಗೆ ದೇವರು ಗಾಳಿ ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಟ್ಟಾನ. ಒಂದಿನೂ ನಾವು ದೇವರೇ ನಿನ್ನ ಗಾಳಿ ಉಸಿರಾಡ್ತೀನಪ್ಪ, ನಾನು ನಿನ್ನ ಗಾಳಿ ಕೊಟ್ಟಿ ಅಂತ ನಾವು ನೆನೆಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ.
ನೆನೆಸಬೇಕು. ದೇವರು ಕೊಟ್ಟ ಕೊಡುಗೆ. ಇವತ್ತು ಲೈಟ್ ಹಾಕೊಂಡಿವಿ ನಾವು, ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ತುಂಬಬೇಕಾಗ್ತದ. ದೇವರು ಉರಿಯುವ ಸೂರ್ಯನನ್ನು ಕೊಟ್ಟಾನ, ಸೂರ್ಯನ ಕೊಟ್ಟಾನ, ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕ ಬಿಲ್ ತುಂಬಬೇಕಾಗ್ತದ. ಆ ದೇವರು ಕೊಟ್ಟ ಬೆಳಕಿಗೆ ಬಿಲ್ ತುಂಬಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಬರೀ ನೆನೆಸಿದ್ರೆ ಸಾಕಂತ ಹೇಳ್ತಾನ ದೇವರು. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನೇನು ಕೊಟ್ಟಿನಿ ನೆನೆಸ್ಕೊರಿ. ಬರೇ ದೇವರು ದೇಹವನ್ನು ಕೊಟ್ಟಾನ್ರಿ, ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಬೆಲೆ ಬಾಳ್ಸದ ದೇಹ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ದೇಹ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಬೆಲೆ ಬಾಳ್ಸೋದು, ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ. ಬರೀ ಕಿಡ್ನಿ ಫೇಲ್ ಆತಂದ್ರೆ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು. ಕಿಡ್ನಿ ಫೇಲ್ ಆದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಹೊಸ ಕಿಡ್ನಿ ಹಾಕೋಬೇಕಾದ್ರೆ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು. ಲಿವರ್ ಫೇಲ್ ಆದ್ರೆ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು. ಲಂಗ್ಸ್ ಫೇಲ್ ಆದ್ರೆ 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು. ಹಾರ್ಟ್ ಫೇಲ್ ಆತಂದ್ರೆ 7 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬೇಕು. ಕಣ್ಣು ಫೇಲ್ ಆದಂದ್ರೆ ಲಕ್ಷ ಬೇಕು. ಕೈಕಾಲು ಬಾದ ಅಂತಂದ್ರ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ಬೋದು, ಇದ್ರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಕೈಕಾಲುಗಳು. ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಬೆಲೆ ಬಾಳ್ತದ ದೇಹ. ಈ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ದೇಹವನ್ನು ಕೊಟ್ಟ ದೇವರು ಸತ್ತು ಕೂಡಲೇ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ ನಾವು ಅವನ ಹತ್ರ, ಇದು ದೇಹವನ್ನು ಮಣ್ಣು ಮಾಡಿ ಬರ್ತೀವಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ದೇಹ ಮಣ್ಣು ಮಾಡಿ ಬರ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಆತ್ಮ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿತ್ತು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ತದ. ಹೋದ ಕೂಡಲೇ ದೇವ್ರು ಲೆಕ್ಕ ಕೇಳ್ತಾನ. ನಿಮಗನಿಸ್ತದ ನನ್ನ ದೇಹ ಇಲ್ಲೇ ಮಣ್ಣಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ, ಇಲ್ಲೇ ಸುಟ್ಟಾರ ನೀವು ಅಂತಿರ್ತೀವಿ, ನಾವೆಲ್ಲ ಅಂತಿರ್ತೀವಿ. ಯಾಕಂತಂದ್ರ ನಮಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮದ ಅರಿವಿಲ್ಲ, ಆಧ್ಯಾತ್ಮದ ಪ್ರವಚನ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಸವಣ್ಣವ್ರ ವಚನ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸೇವಾದಾಂತಿಯವ್ರ ವಚನ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ನಾವು ಸತ್ವದಿಂದ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕ ಮುಗಿತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿವಿ. ನಾವು ಲೆಕ್ಕ ಮುಗಿಯಕ್ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ, ಲೆಕ್ಕ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಅಲ್ಲಿ ಮ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಆತ್ಮ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿತ್ತು ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ತದ, ಆತ್ಮ ಲೆಕ್ಕ ಕೊಡ್ತದ. ಈ ದೇಹ ಮಣ್ಣಾಗ್ತದ, ಆದ್ರೆ ಆತ್ಮ ಲೆಕ್ಕ ಕೊಡ್ತದ. ಕೆಲವು ಜನ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರ ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರ, ಆತ್ಮ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಹೇಳತ್ತಿರ್ತಾರ. ಅಂದ್ರ ಆತ್ಮ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅದ. ಈ ಆತ್ಮ ನಾವು ಸತ್ತು ಕೂಡಲೇ ಆ ಪರಮಾತ್ಮ ಹತ್ರ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಮಾಡಿ ಬಂದಿತ್ತು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಬರ್ತೀನಿ, ತಾಯಿ ತಂದೆ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಬರ್ತೀನಿ, ಸರಾಯಿ ಕುಡಿಯೋದಿಲ್ಲ, ಗುಟ್ಕಾ ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ, ಕೊಲೆ ಸುಲಿಗೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಬಂದು ಜೀವನ ಮಾಡಿ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಹಡೆದು ನಾನು ಮೋಕ್ಷವನ್ನ ಪಡೆದು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಮಾಡಿ ಭೂಮಿಗೆ ಬಂದಿವಿ. ಇಲ್ಲಿ ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿವಿ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಮಾಜದಾಗ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಊರಾಗ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಮನ್ಯಾಗ ಹುಟ್ಟಿದ ಕಾಲಕ್ಕೆ ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿವಿ. ಆ ದೇವ್ರಿಲ್ಲದನ ಅಂತ ಕೇಳಕತ್ತೀವಿ. ಎಲ್ಲಿದನ ದೇವ್ರು ಅನ್ನಕತ್ತೀವಿ, ಎಲ್ಲಿದನ ಪರಮಾತ್ಮ ಅನ್ನಕತ್ತೀವಿ. ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕ ಇಲ್ರಿ ಅಂತಾರ, ಪ್ರಕೃತಿ ನಿಯಮರಿ ಅಂತಾರ. ಈ ಪ್ರಕೃತಿ ನಿಯಮವನ್ನು ನಡೆಸುವವನೇ ಪರಮಾತ್ಮ, ಪರಮೇಶ್ವರ, ಭಗವಂತ, ಗಾಡ್, ಅಲ್ಲ, ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ, ಏನಾದ್ರೂ ಕರಿಬಹುದು. ದೇವನೊಬ್ಬ ನಾಮ ಹಲವು. ಇದೇ ಮಾತನ್ನ ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರ, ದೇವ ಒಬ್ಬನೇ ಅದನ್ನ ಹಲವು ನಾಮಗಳಿಂದ ಕರೀರಿ, ಆದ್ರೆ ಒಬ್ಬ ಅದಾನವ, ಒಬ್ಬನೇ ಅದ. ಅವನ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ಯದ, ಲೆಕ್ಕ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ಭೂಮಿದು ಏನೇನು ಮಾಡಿವಿ 70-80 ವರ್ಷದ ಎಲ್ಲವನ್ನ ಅಲ್ಲ ನೋಡ್ತಾನ ದೇವರು, ಲೆಕ್ಕ ಕೇಳ್ತಾನ. ಯಾಕೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದಂತ ಕೇಳ್ತಾನ, ಯಾಕೆ ಕೊಲೆ ಮಾಡಿದಂತ ಕೇಳ್ತಾನ, ಯಾಕೆ ಸರಾಯಿ ಕುಡಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನ. ನಾವು ಹುಟ್ಟಿ ಬಂದಿದ್ದು ಸರಾಯಿ ಕುಡಿದು ಮಜಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಲ್ಲ. ಆ ದೇವರವನ್ನು, ಈ ಮಾನವ ಜನ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಅದ, ಈ ಮಾನವ ಜನ್ಮವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. ಈ ಮಾನವ ಜನ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರ, ಮೋಕ್ಷ ಪಡಿಬೇಕಾದ್ರ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ನಾವು ನೆನೆಸಲೇಬೇಕು. ಪಾಪದಾಗ ಮಹಾಪಾಪ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಆ ಒಬ್ಬನೇ ಪರಮಾತ್ಮನ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ದೇವರು ದೇವರು, ಇದು ದೇವರು, ಅದು ದೇವರು, ದ್ಯಾಮವ್ವ, ದುರ್ಗವ್ವ, ಲಕ್ಷ್ಮವ್ವ, ಆ ಮುತ್ಯ, ಈ ಮುತ್ಯ, ಪವಾಡ ಪುರುಷ ಅಂತೇಳಿ ನಂಬಾಕತ್ತೀವಲ್ಲ, ಇದು ಪಾಪದಾಗ ಮಹಾಪಾಪದ ಕೆಲಸ. ಪುಣ್ಯದಾಗ ಮಹಾಪುಣ್ಯ ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ನಿಜವಾದ ದೇವರನ್ನ ಯಾರು ಅರ್ಥಕೋತಾರ, ನಿಜವಾದ ಒಂದು ಅಚಂಡ ಪರಮಾತ್ಮನ ಈ ಜಗತ್ತನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಅಖಿಲ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ, ಈ ಒಂದೇ ಭೂಮಿ ಅಲ್ರಿ, ಇಂಥವು ಎಷ್ಟೋ ಗ್ರಹಗಳು, ಎಷ್ಟೋ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡಕತ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಯಾರು ಅರಿತಾರ ಅವರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಎಂತ ಅದೃಷ್ಟಶಾಲಿ ಅಂತಂದ್ರ ಅವರು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು. ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ಪುಣ್ಯವಂತರು ಪುಣ್ಯದಲ್ಲೇ ಮಹಾಪುಣ್ಯವನ್ನ ಗಳಿಸಿದಂತ ಪುಣ್ಯ ಸಿಗ್ತದ. ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಅನೇಕ ಸಿದ್ಧಾಂತಗಳದಾವು, ಶಾಂತಿಯನ್ನು ಹರಡಬೇಕು. ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಜೈನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಬರಬಾರ್ದು. ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ, ಪ್ರೇಮ, ಬಾಂಧವ್ಯ ಇರಬೇಕು, ಭಾವೈಕ್ಯತೆ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮವರು ಅನ್ಬೇಕು. ಬಸವಣ್ಣ ಹೇಳ್ತಾರ, ಇವನಾರವ ಇವನಾರವ ಎಂದೆಣಿಸಿದರಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ ಎಂದೆಣಸಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆಣಸಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. ಮನೆ ಮಗ ಅಂತ ಎಣಸಂತ ಹೇಳ್ತಾರ. ನಾವು ಅದ್ರ ಕಚ್ಚಾಡಕತ್ತೀವಿ. ಇದು ಅವನ ದೇವರು, ಇದು ನಮ್ಮ ದೇವರು, ಇದು ಅವನ ಧರ್ಮ, ಇದು ನನ್ನ ಧರ್ಮ, ಇದು ಅವನ ಕಲರ್, ಇದು ನಮ್ಮ ಕಲರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೊಡೆದಾಡಕತ್ತೀವಿ, ಕಚ್ಚಾಡಕತ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಕಲರ್ಗಳು, ಎಲ್ಲ ಆ ದೇವರು ಒಬ್ಬನೇ ಅದ. ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಬರ್ಬೇಕು, ಪ್ರೇಮ ಬರ್ಬೇಕು, ಭಾವೈಕ್ಯತೆ ಬರಬೇಕು. ಯಾವಾಗ ಪ್ರೀತಿ, ಪ್ರೇಮ, ಭಾವೈಕ್ಯತೆ ಬರ್ತದ, ಹೊಡೆದಾಟ, ಕೊಲೆ ಸುಲಿಗಳ ಬಂದ್ ಆಗ್ತಾವ, ದಂಗ ಫಸಾದ್ಗಳ ಬಂದ್ ಆಗ್ತಾವ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಬರಬೇಕು. ನಮ್ಮ ಮೂಲವಾಗಿ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ದೇವರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಯುತವಾದದ್ದು ಅಂತ ಅನಿಸಿದ್ದು ಮತ್ತೊಬ್ಬನಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಅಂತ ಅನಿಸ್ಬಹುದು, ಅಥವಾ ಮತ್ತೊಬ್ಬನಿಗೆ ನ್ಯಾಯ ಅಂತ ಅಂದಿದ್ದು ನನಗೆ ಅನ್ಯಾಯ ಅಂತ ಅನಿಸ್ಬಹುದು. ಈ ಕಾನ್ಸೆಪ್ಟೇ ಹಾಗಿದೆ. ಹಸಿದವನಿಗೆ ಏನೋ ಮಾಡಿ ನಾನು ಬದುಕಬೇಕು,
ಏನೋ ಮಾಡಿ ನಾನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಸಾಕ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತಾನೆ, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮೋಸನೂ ಮಾಡ್ತಾನೆ, ವಂಚನೆನೂ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವನು ಕೇಳಿದಾಗ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಅವನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅದು ನ್ಯಾಯನೇ. ಎಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿ ಆನಂದವಾಗಿದ್ದವನಿಗೆ ನೀನೇನಪ್ಪ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಇದು ತಪ್ಪು ಅಂತ ಅವನಿಗೆ ತಪ್ಪು ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಅಥವಾ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಿಂದಲೂ ತುಂಬಿ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿದಾದ್ಮೇಲೂ ಕೂಡ ಅತಿ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನೇನೋ ಶ್ರೀಮಂತನಾಗಬೇಕು, ಸಾಕಷ್ಟು ದುಡ್ಡು ಮಾಡಬೇಕು, ಸಾಕಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೋತ ಹೋಗ್ತಾನಲ್ಲ, ಅವ ಏನೇನು ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ತಾನೆ ಅದು ಅವನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸರಿನೇ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಅನ್ಯಾಯಯುತವಾದದ್ದು ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಬಟ್ ನ್ಯಾಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ. ನೋಡಿ, ನಾವು ಒಂದು ಸಣ್ಣ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನ ಮಾಡೋಣ. ನೀವು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸವನ್ನಾದ್ರೂ ಮಾಡಿ, ಒಳ್ಳೆಯದನ್ನ ಮಾಡಿ, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀವು ಮಾತಾಡುವಾಗ ನಾವು ಮಾಡಿ ಸರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಹುದು. ಬಟ್ ನಮ್ಮ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿ ಅನ್ನುವಂತ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಯಾವಾಗ ಸರಿ ಯಾವಾಗ ತಪ್ಪು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಇದೆ. ನಾವು ಸರಿಯಾದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಸರಿಯಾದ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ, ತಪ್ಪು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಕೊಡ್ತದೆ. ಅದನ್ನು ಮೀರಿ ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸಗಳು ಎಲ್ಲವೂ ಅನ್ಯಾಯ ಅಂತ ಆಗ್ತವೆ, ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳಂತ ಆಗ್ತವೆ. ಅದರಿಂದ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮ ಆಗ್ತಿದೆ. ಇನ್ನು ನಾವೇನ್ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತದೆ? ನ್ಯಾಯ ಕೊಡಕ್ ನ್ಯಾಯಾಲಯ ಇರ್ತದೆ, ಕೋರ್ಟ್ ಕಚೇರಿ ಇರ್ತದೆ, ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಹೇಳಾಗ್ತೀರಿ ಅಂತ ನೀವು ಅನ್ಬೋದು. ನಾಳೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅನಾಹುತ ಆಗತ್ತೆ, ಇವತ್ತೇ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಅನಾಹುತ ಆಗತ್ತೆ, ಯಾರೋ ಒಂದು ನನಗೆ ಬೈತಾರೆ, ಹೊಡಿತಾರೆ, ಏನೋ ಆಗತ್ತೆ, ನಾ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ಏನೋ ಒಂದು ಕೇಸ್ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನೀವು ಇಲ್ಲಿದ್ದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಪೊಲೀಸರು ಮುಂದೆ ಹೌದು ನಾವು ನೋಡಿ ಒಂದು 4 ಮಂದಿ ಸಾಕ್ಷಿ ಹಾಕೊಂತಾರೆ. ಕೋರ್ಟಿಗೆ ಬಂದು ಯಾರು ನಾವು ನೋಡೇ ಇಲ್ಲ, ನಮ್ಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ರೆ ಆರೋಪಿ ಮಾಡಿದವನು ಬಿಡುಗಡೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ನನಗೆ ನ್ಯಾಯ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ತು? ನ್ಯಾಯ ಸಿಗುವಂತದ್ದು ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ನ್ಯಾಯ ಬೇರೆ, ಸರ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಸಿಗ್ಬೇಕಾದಂತಹ ನ್ಯಾಯ ಬೇರೆ. ಆ ನ್ಯಾಯ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳ್ಕೋಬೇಕು, ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರಿ ಇದೆನಾ, ಅದು ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ಬೇಕು, ಮಾಡಬಾರ್ದು. ಇದು ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ನ್ಯಾಯ. ಅದು ನ್ಯಾಯ ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತಹ ಒಂದು ನ್ಯಾಯ. ದೇವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಯಾವ ಯಾವ ಕೆಲಸ ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ಆ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸಗಳನ್ನ ನಾವು ಮಾಡದೇನೆ ಇರಬೇಕು. ಅಕ್ರಮವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದು, ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು, ಬೇರೆಯವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುವಂಥದ್ದು, ಮೋಸ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಸುಳ್ಳು ಹೇಳುವಂಥದ್ದು, ವಂಚನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಕಾನೂನು ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ ಬೇರೆ. ಮತ್ತೆ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವಂತ ನ್ಯಾಯ ಇದು, ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತ ನ್ಯಾಯ. ಇವರು ಸಾಕ್ಷ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಹೊಡೆದಿದ್ದು ಪ್ರೂವ್ ಆಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಂಗಾಯ್ತು. ಸಾಕ್ಷ್ಯಗಳಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ತಾನೆ, ಆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದು ನ್ಯಾಯನೇ ಅಲ್ಲ. ಸಾಕ್ಷ್ಯಗಳಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದು. ಸೊ ಇವು ನಾವು ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂತ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಭಗವಂತರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮಗಳನ್ನು ಹೇಳಿರುವಂತಹ ವಿಚಾರಗಳು ಅದನ್ನೇ. ಮಾನವ ಧರ್ಮ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇ, ನೀವು ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮ ಹೇಳುವಂತದ್ದು ಒಂದೇನೆ. ನಾವು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಬಾರ್ದು, ವಂಚನೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ಸುಳ್ಳು ಹೇಳಬಾರ್ದು, ತಪ್ಪುಗಳನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರಿಗೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಹಿಂಸೆ ಕೊಡಬಾರ್ದು. ಬಟ್ ಇವತ್ತು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲಿ ನಾವು ತಪ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಸಮಾಜ ಎಲ್ಲಿ ದಾರಿ ತಪ್ತಾ ಇದೆ, ಇಂಥ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಹುಟ್ಟುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು, ಹಲವಾರು ಕಾನೂನುಗಳು ಹುಟ್ಟುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿ ನೋಡಿದಾಗ ಈ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆಗೆ ತಪ್ಪ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ತಪ್ಪುಗಳಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜವಾಬ್ದಾರಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿದ್ದವರೆಲ್ಲರೂ ನಾವು ಜವಾಬ್ದಾರರಿದ್ದೀವಿ ಆ ತಪ್ಪುಗಳಿಗೆ. ಇವತ್ತೊಂದು ಮನೆಯನ್ನ ತಗೊಳ್ಳೋಣ. ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿ ಇದ್ದವರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ಚಿಕ್ಕಂದಿನಿಂದಲೇ ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗಗಳನ್ನು ಕೊಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ವಿಫಲರಾದಾಗ ಆ ಮಗು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ತಪ್ಪು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮನಸ್ಸು 10 ಪಟ್ಟು ನಮ್ಮ ಕೆಟ್ಟ ದಾರಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗುವಂತದಾದ್ರೆ 1 ಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಒಳ್ಳೆ ದಾರಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಮನಸ್ಥಿತಿ ಇರ್ತದೆ ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ. ಇವ್ರಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು, ನೀವು ಬೆಳಗ್ಗೆ ಬೇಗ ಜಲ್ದಿ ಎದ್ದು ನಾನು ಓದಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ನಾನು ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅನುಭವ ಆಗಿರ್ತದೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಬೇಗ ಓದ್ಬೇಕು, ನಾನು ಎದ್ದು ಬೇಗ ಹೇಳ್ಬೇಕು, ಬೇಗ ಎದ್ದು ಓದ್ಬೇಕು ಅಂತ ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ಒಂದ್ಸರಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತದೆ ಮನಸ್ಸು, ಆಯ್ತು ಹೇಳಿ ಟೈಮ್ ಆಗಿದೆ ಓದು ಅಂತ. ಕೆಟ್ಟ ಮನಸ್ಸು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ. ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗೂ ಮತ್ತು ನನ್ನ ಎಲ್ಲ ವರ್ಕ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮ್ಮ ಸಮಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಚಟುವಟಿಕೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇದ್ದಾಗ ಮಾನ್ಯ ಡಿ.ಬಿ. ನಾಯಕ್ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಮತ್ತು ತಮಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ತಾವು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು
ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ವಿಶ್ವಗುರುವನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದಾಗಿ ನಾವು ಮುನ್ನಡೆಯೋಣ ಎನ್ನುವ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಬಂಜಾರ ಸೇವಾ ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ವಿನಂತಿ, ದಯಮಾಡಿ ಊಟ